अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील स्मृतिदिन संपन्न झाला। यावेळी प्रमुख मान्यवरांनी स्वर्गीय पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या कार्यामुळेच मराठा समाजाला दिशा मिळाली असं नमूद केलं। त्याचबरोबर आजचा निश्चय पुढचं पाऊल या पुस्तकाचंही प्रकाशन करण्यात आलं। मराठा समाज आणि माथाडी कामगारांसाठी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी केलेलं कार्य आजही सर्वांच्या स्मरणात आहे। शनिवारी स्वर्गीय पाटील यांचा स्मृतिदिन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं विविध कार्यक्रमांनी पार पडला। महासंघाचे नेते वसंतराव मुळीके यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आजचा निश्चय पुढचं पाऊल या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं। अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला दिशा देण्याचं काम केलंय। त्यांच्या विचारांमुळेच मराठा समाज एकसंघ राहिलाय असं प्रतिपादन वसंतराव मुळीक यांनी केलं। दरम्यान समाजाचं आधुनिकीकरण करताना इतिहास जपला पाहिजे असं मत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केलं। तर महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी आरक्षणाच्या निमित्तानं राज्यात सुरू असणाऱ्या मराठा आंदोलनाचा आढावा घेतला। यावेळी शंकरराव पाटील, धनंजय थोरात, व्ही के पाटील, दत्ताजी वारके, दिगंबर हुजरे पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।